नमस्कार मित्रांनो, ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सामान्य विज्ञानातील असे काही प्रश्न जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात आणि ज्यांची उत्तरे आपल्याला माहीत असायला हवीत। चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूयात। बघा, प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत 1 मे 1960, पर्याय बी आहे 15 ऑगस्ट 1947, पर्याय सी आहे 26 जानेवारी 1950 आणि पर्याय डी आहे 2 ऑक्टोबर 1952। बघा, अतिशय सोपी प्रश्न आहेत। या प्रश्नांची उत्तरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रयत्न करायचा आहे, कमेंट करायचा। बघा, आपण उत्तर बघूयात। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1 मे 1960। महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। पर्याय क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर आहे। बघूयात प्रश्न दुसरा, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार कोण मानले जातात? भारताची जी राज्यघटना आहे त्याचे शिल्पकार कोणाला मानले जातात? बघा, पर्याय ए आहे महात्मा गांधी, पर्याय बी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय सी जवाहरलाल नेहरू, पर्याय डी सरदार पटेल। तर बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। हा प्रश्न अतिशय वेळा परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेला आहे। भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पर्याय क्रमांक बी हे आपले योग्य उत्तर आहे। बघूयात प्रश्न क्रमांक 3, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तर बघा, पर्याय ए आहे इंदिरा गांधी, पर्याय बी आहे लाल बहादूर शास्त्री, पर्याय सी आहे राजीव गांधी, पर्याय डी आहे नरेंद्र मोदी। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लाल बहादूर शास्त्री। जय जवान जय किसान हा नारा देणारे कोण होते? तर लाल बहादूर शास्त्री। लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता। बघूयात प्रश्न क्रमांक 4, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो? भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो? अतिशय सोपे प्रश्न आहेत। पर्याय बघूयात। पर्याय ए आहे क्रिकेट, पर्याय बी आहे हॉकी, पर्याय सी आहे कबड्डी आणि पर्याय डी आहे फुटबॉल। बघा, तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हॉकी। भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर हॉकी। पर्याय क्रमांक बी हॉकी हे आपलं बरोबर उत्तर आहे। भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी हा खेळ मानला जातो। प्रश्न क्रमांक 5 बघूयात, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण विचारलेले आहे। बघा, पर्याय ए आहे कोयना धरण, पर्याय बी आहे उजनी धरण, पर्याय सी आहे जायकवाडी धरण आणि पर्याय डी आहे खडकवासला धरण। तर सर्वात मोठे महाराष्ट्रातील धरण कोणते आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जायकवाडी धरण। महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे जायकवाडी धरण। प्रश्न क्रमांक 6 आहे, लोकमान्य ही उपाधी कोणाला दिली गेली? लोकमान्य ही उपाधी कोणाला दिली गेली? बघा, पर्याय ए आहे गोपाळ कृष्ण गोखले, पर्याय बी आहे बाळ गंगाधर टिळक, पर्याय सी आहे महात्मा गांधी, पर्याय डी आहे दादाभाई नौरोजी। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बाळ गंगाधर टिळक। लोकमान्य ही बाळ गंगाधर टिळक यांना उपाधी दिली गेली आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? पर्याय ए आहे वंदे मातरम, पर्याय बी आहे जनगण मन, पर्याय सी सारे जहाँ से अच्छा आणि पर्याय डी आहे जय हिंद। तर भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वंदे मातरम। भारताचे राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम। बघूयात पुढचा प्रश्न, भारतात पहिली रेल्वे कधी सुरू झाली? पर्याय दिलेले आहेत 1853, पर्याय बी आहे 1857, पर्याय सी आहे 1947 आणि पर्याय डी आहे 1950। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। बघा, पर्याय क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर आहे 1853। भारतामध्ये पहिली रेल्वे ही 1853 रोजी सुरू झाली। बघूयात प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, पर्याय ए आहे नाशिक, पर्याय बी आहे औरंगाबाद, पर्याय सी आहे जळगाव आणि पर्याय डी आहे पुणे। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी औरंगाबाद। महाराष्ट्रातील अजिंठा लेणी ही कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे। बघूयात पुढचा प्रश्न,
भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत अधिकार आहेत? भारतीय संविधानामध्ये एकूण किती मूलभूत अधिकार आहेत? बघा, पर्याय ए आहे 5, पर्याय बी आहे 6, पर्याय सी आहे 7 आणि पर्याय डी आहे 8. भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत अधिकार आहेत? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6. भारतामध्ये 6 मूलभूत अधिकार आहेत. तर कोणते आहेत ते? पहिला अधिकार आहे समानतेचा अधिकार, दुसरा आहे स्वातंत्र्याचा अधिकार, तिसरा आहे शोषण विरुद्धचा हक्क, चौथा अधिकार आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, पाचवा आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि 6 घटनात्मक उपायांचा अधिकार. तर हे आहेत भारतीय संविधानातील एकूण 6 मूलभूत अधिकार. बघूयात पुढचा प्रश्न. भारताची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे, त्या अगोदर पर्याय बघूयात. मुंबई, कोलकाता, नवी दिल्ली, चेन्नई. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली. भारताची राजधानी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली. बघूयात पुढचा प्रश्न. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे? पर्याय आहेत. ए पर्याय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, पर्याय बी रवींद्रनाथ टागोर, पर्याय सी महात्मा गांधी, पर्याय डी लोकमान्य टिळक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले? तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? पर्याय ए आहे हरिश्चंद्रगड, पर्याय बी आहे कळसुबाई, पर्याय सी आहे राजगड, पर्याय डी आहे प्रतापगड. उंच शिखर कोणते आहे महाराष्ट्रातील? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय क्रमांक बी, कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई या शिखराची उंची आहे 1646 मीटर आणि 5400 फूट हे शिखर आहे. बघूयात पुढचा प्रश्न. भारतात प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? पर्याय आहे ए 15 ऑगस्ट, पर्याय बी 26 जानेवारी, पर्याय सी 2 ऑक्टोबर, पर्याय डी 1 मे. भारतामध्ये प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 26 जानेवारी. 26 जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15 बघूयात. मराठी भाषेचे जनक कोण मानले जातात? बघा, पर्याय ए आहे संत तुकाराम, पर्याय बी आहे ज्ञानेश्वर, पर्याय सी आहे मुकुंदराज, पर्याय डी आहे नामदेव. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुकुंदराज. पर्याय क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर आहे. मराठी भाषेचे जनक कोण आहे? तर मुकुंदराज हे मराठी भाषेचे जनक मानले जातात. प्रश्न क्रमांक 16 बघूयात. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? पर्याय ए आहे 1670 रोजी, पर्याय बी आहे 1674, पर्याय सी आहे 1680 आणि पर्याय डी आहे 1666 रोजी. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर उत्तर पर्याय क्रमांक बी 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. उत्तर पर्याय क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर आहे. बघूयात पुढचा प्रश्न. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? उत्तर पर्याय बघूयात. ए सिंह, पर्याय बी वाघ, पर्याय सी हत्ती आणि पर्याय डी चित्ता. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वाघ. भारताचा राष्ट्रीय प्राणी पर्याय क्रमांक बी वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. बघूयात पुढचा प्रश्न. सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव काय आहे? सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव काय आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघूयात पर्याय. हिमालय, अरवली, पश्चिम घाट, सातपुडा. तर उत्तर पर्याय क्रमांक सी पश्चिम घाट. सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव आहे पश्चिम घाट. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पश्चिम घाट हे सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय ए आहे चंद्रपूर, पर्याय बी आहे नाशिक, पर्याय सी आहे पुणे आणि पर्याय डी कोल्हापूर. तर उत्तर पर्याय क्रमांक ए चंद्रपूर. चंद्रपूर हे आपलं बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? पर्याय ए आहे पिंगली व्यंकय्या, पर्याय बी महात्मा गांधी, पर्याय सी जवाहरलाल नेहरू, पर्याय डी डॉक्टर आंबेडकर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पिंगली व्यंकय्या. भारताच्या
राष्ट्रीय ध्वज तयार केला आहे पिंगली व्यंकय्या यांनी? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पिंगली व्यंकय्या. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि दररोज असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.